नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे. नक्की काय काय घडतं सगळं बघा. तर आपण पाहतो की जीवा आता तिथल्या ऑफिसमधल्या लोकांची मदत करतो आणि तिथले ऑफिसचे लोक सुद्धा आता जीवावरती इम्प्रेस झालेले असतात आणि तिथे असणारे सगळेच कलिग्स आता जीवासाठी टाळ्या वाजू लागतात. तेवढंच तिथे विक्रम येतो आणि बोलतो, काय 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 सुरू काय इथे. तेव्हा तो कलिग जीवाने कशी त्याची मदत केली हे सगळं तो विक्रमला सांगतो आणि बोलतो, सर, जीवा सर ना खूप हुशार आहेत. एवढे वर्ष इथे काम करून जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती जीवा सरांनी एका मिनिटात करून दाखवली. खरंच हॅट्स ऑफ. आणि आता मात्र विक्रमला कळून चुकलेलं असतं की जीवामध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि तसं पण मानिनीने सांगितलेलं असतं. आणि तसं पण सकाळी मानिनीने विक्रमला सांगितलेलंच असतं की रम्याला हे काम न देता तुम्ही स्वतःच्या मुलाला म्हणजे जीवाला हे काम द्या, त्याच्यावरती फक्त एकदा विश्वास दाखवून बघा. आणि आता विक्रम मानिनीचं ऐकायचं ठरवतो आणि बोलतो, तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, मी खूप मोठा निर्णय घेतलाय. आपलं जे प्रोजेक्ट सुरू आहे ना त्याचं प्रेझेंटेशन जीवा बघणार आहे. जीवा असणार आहे प्रेझेंटेशन हेड आणि हे एकटा सगळेच आता जीवासाठी टाळ्या वाजू लागतात. तेवढंच तिथे ही रम्यासुद्धा आलेली असते. रम्याला खूप राग आलेला असतो. सकाळीच तिने विक्रमला मला प्रेझेंटेशन करू द्या म्हणून सांगितलेलं असतं, पण प्रेझेंटेशनची जबाबदारी तिला न देता विक्रमने जीवाला दिलेली असते आणि हे सगळं पाहून तर तिच्या तळपायच्या मस्तकाला गेलेली असते. ती पायापट त्यांनी तिकडून निघून जाते रडत रडत. जीवाला तर इतका आनंद झालेला असतो की काही सांगायलाच नको. तो आता विक्रमचे आभार मानतो आणि कधी एकदा घरी जाऊन त्याला नंदिनीला ही बातमी देईन असं झालेलं असतं. तो घरी पळत पळत जातो, नंदिनीला उचलून घेतो. नंदिनीला काहीच समजत नसतं हा सगळा काय प्रकार आहे. तेव्हा जीवा सांगतो की बाबांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय, त्यांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आहे, पण मला फार भीती वाटते. तेव्हा नंदिनी ड्रॉवरमधून एक बॉल काढते आणि बोलते, हा घ्या, बॉल दाबा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि शांत मनाने तुमचं काम करा. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी, खरं तर हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. तू मला सांगितलंस की कलिग्स बरोबर कसं शांततेने वागायचं. खरंच जर मी तुझं असंच ऐकत राहिलो ना तर एक दिवशी नक्कीच मी काहीतरी मोठं अचीव करेन. एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो हे तू सिद्ध करून दाखवलंस. पुढे आपण पाहतो तर काय, रात्रीची वेळ असते. जेवण वगैरे झाल्यानंतर पार्थ आता रूममध्ये येतो आणि त्यांनी मस्त असा रूममध्ये मूवीचा सेटअप लावलेला असतो, म्हणजे प्रोजेक्टर लावलेला असतो आणि पुढे तो मस्तपैकी मूवीचा सेटअप करून बसलेला असतो. तेवढंच रूममध्ये काव्य येते आणि बोलते, देशमुख, अहो हे सगळं काय. तिला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा पार्थ बोलतो, काय नाही, तुम्हाला दिसत नाहीये का मी काय केलंय. अहो आज आपली मूवी डेट आहे, हे घे पॉपकॉर्न आणि मस्त एन्जॉय करा. आणि मग काय, दोघे आता पॉपकॉर्न खातात आणि मस्तपैकी समोरचा व्ह्यू, समोरची मूवी एन्जॉय करू लागतात. पण प्रेक्षकांनो, पॉपकॉर्न खात असताना दोघांचा एकमेकांवरचा संयम सुटतो, कारण मूवी इतकी रोमॅन्टिक असते की दोघे कधी एकमेकांना किस करू लागतात त्यांचं त्यांनाच कळत नाही. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा सीन आपल्याला बघायला मिळणार आहे इतक्या दिवसानंतर, तेही पार्थ आणि काव्यामध्ये. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे रम्या येते. ती समोर पाहते तर काय, हे दोघे किस करत असतात आणि त्या दोघांना किस करताना पाहून तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तिला चांगला झटका लागलेला असतो. तिला स्वप्न आहे का सत्य हेच कळत नाही. ती मनातल्या मनात बोलते, काय हे दोघे किस करतायत, हे कसं शक्य आहे. आणि अशा प्रकारे आता दार आदळून ती तिकडून निघून जाते. दाराचा आवाज झाल्यामुळे काव्या विचलित होते. ती एकदम लांब होते. पण थोड्या वेळाने जेव्हा काव्याला लक्षात येतं आपण हे काय केलं, आपण पार्थला किस केलं, ती एकदमच लांब होते आणि झोपून टाकते. तिला रात्रभर झोप लागत नाही. तिला फार विचित्र वाटत असतं हे सगळं काय घडतंय. मी पार्थला किस करायला कशी काय तयार झाले, मी चक्क देशमुखांना किस केलं, मी त्यांच्या प्रेमात तर पडली नाहीये ना, मी विरोध का नाही केला. जेव्हा त्यांनी मला जवळ घेतलं तेव्हा मी स्वतःहून त्यांना किस केलं, हे सगळं माझ्याबरोबर काय घडतंय. काव्याला काहीच कळत नसतं. तर आता दुसऱ्या दिवशी पार्थ आता ज्वेलर्सला फोन करतो. तेव्हा ज्वेलर्सवाले बोलतात की हो, मंगळसूत्र तयार झालंय, पण ते तुम्हाला आम्ही 16 तारखेलाच देऊ. पार्थ तर इतका एक्सायटेड झालेला असतो की कधी ते मंगळसूत्र काव्याच्या गळ्यात घालेन असं त्याला झालेलं असतं, तेही सगळ्यांसमोर. या रम्याची तळपायच्या मस्तकाला गेलेली असते. आता काही करून तिला त्या दोघांना वेगळं करायचं असतं, कारण काल तिने जे काही बघितलेलं असतं त्यामुळे तिला झोपच लागत नसते. आणि आता बाय हुक ऑर क्रूक तिला त्या दोघांना वेगळं करायचं असतं, म्हणजे वेगळं करायचंच असतं. त्यामुळे ती फायनली तिच्या मैत्रिणीच्या भावाकडून डाटा रिकवर करून घेते, जो की हॅकर असतो. आणि आता तिला कळून चुकलेलं असतं प्रेक्षकांनो, तिला कळून चुकलेलं असतं की हा काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे आणि हा मोठा बॉम्ब फोडण्याचा ती निर्णय घेते. व स्वतः बोलते, रम्या तू हा बॉम्ब कधी फोडणार आहेस. तेव्हा रम्या बोलते, 16 तारखेला. 16 तारखेला या घरामध्ये खूप मोठा बॉम्ब फुटणार आहे, खूप मोठा विध्वंस होणार आहे. लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार आहे. खूप मोठं अघटित घडणार आहे. आता पार्थ माझा कायमचा झाला म्हणून समज.
असं म्हणतच ती जोरजोरात हसू लागते. पुढे आपण पाहतो तर काय, गुरुजी एकाएकी देशमुखांच्या घरी येतात. गुरुजींना पाहताच काव्याचं अंग थरथर कापू लागतं. नंदिनी जीवा तिथेच उभारलेले असतात. नंदिनी म्हणत असते, काव्या काय झालं, तू का घाबरतेस? तेव्हा काव्या बोलते, ताई अगं तुला काय सांगू, जेव्हा पण हे गुरुजी येतात ना तेव्हा सोबत काहीतरी वाईट बातमी घेऊनच येतात. आणि विशेष म्हणजे ती बातमी खरी ठरते. मला फार भीती वाटते. तेव्हा नंदिनी बोलते, काव्या तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं कसं चांगलं घडणार आहे. गुरुजी आले आहेत ना, मग सगळं कसं चांगलंच घडेल. आणि अशा प्रकारे ती आता गुरुजींना विचारू लागते की ते काय सांगायला आले आहेत. तेव्हा गुरुजी मात्र वाईटच बातमी सांगतात. ते बोलतात, येत्या 16 तारखेला या घरामध्ये खूप मोठं वादळ येणार आहे. धनुर्मासानंतर अघटित घडण्याची शक्यता आहे. आणि हे ऐकताच काव्याला फार भीती वाटू लागते. ती आता जीवाकडे बघू लागते आणि जीवा काव्याकडे बघू लागतो. काव्य आता गुरुजींकडे जाते, त्यांना काहीतरी विचारणार, तेवढ्यातच गुरुजी तिकडून निघून गेलेले असतात. आणि बरोबर प्रेक्षकांनो 16 तारखेचा दिवस उजाडतो. पार्थला अखेर ते मंगळसूत्र मिळालेलं असतं काव्यार्थच्या नावाचं. आणि सगळ्यांसमोर तो आता काव्याला ते मंगळसूत्र घालणार असतो आणि प्रेमाची कबुली देणार असतो. घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमलेली असते. पार्थ आता काव्याला बोलवतो. काव्या खूप सुंदर अशी साडी नेसून आलेली असते. तो आता तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार, तेवढंतच तिथे रम्या येते आणि ते मंगळसूत्र हिसकावून फेकून देते. पार्थला तर इतका राग आलेला असतो की बासच. पार्थ आता जोरातच ओरडतो, रम्या अगं हे काय केलंस तू, तुझी हिंमत कशी काय झाली? तेव्हा रम्या बोलते, पार्थ तुला वाटतं तुझी बायको खूप सोज्वळ आहे, खूप चांगली आहे ना, पण तुझा भाऊ आणि तुझी बायको काय गुण उधळतायत ना ते आधी बघा. असं म्हणतच ती सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ बघून पार्थ पूर्णपणे शॉक झालेला असतो. तो काहीच बोलत नसतो. वसवत्या बोलते, पार्थ बघतोयस ना, या काव्याचं जीवाबरोबर अफेअर होतं, पण त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली आणि लग्नानंतर सुद्धा त्यांचा अफेअर सुरूच आहे. तुझ्या भावाने, तुझ्या बायकोने तुझा विश्वासघात केलाय, खूप मोठा विश्वासघात केलाय. रम्या बोलते, पार्थ हे घे, आता खूप झालं, तू सहन करू नकोस. हा काळा कलर घे आणि तुझ्या बायकोचं थोबाड काळं कर आणि तिला धक्के मारून, लात मारून या घरातून तिची हकलपट्टी करून टाक. ती या घरात राहण्याची लायकीची नाहीये. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा काय करावं हे तुम्ही मला नका सांगू. कसं आहे ना, माझ्या काव्यावरती पूर्ण विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न या गुलाबाचा, तर ही गुलाब मी तिला दिलं होतं. हे सगळं ऐकून मात्र काव्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. खरं तर मला या सगळ्यावरती काही स्पष्टीकरण द्यायचं नाहीये, पण तरी सुद्धा देतो. काव्याच्या टेबलवरून ते गुलाबाचं फूल खाली पडलं असणार आहे आणि जीवाने ते फक्त उचलून दिलं असणार आहे. आणि या पिक्चरमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता, जीवाने तिला गुलाब दिलाय म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती काही स्पेशल एक्सप्रेशन नाहीये. आणि जीवा सुद्धा किती रागात दिसतोय. जर तसं काही असतं तर ते दोघेही खुश असते ना. आणि वसवत्या, तुम्हाला काय वाटलं, तुमच्या एका व्हिडिओमुळे मी काव्यावरती अविश्वास दाखवेन? असं होणार नाही. देव जरी खाली आला तरी मी तिच्यावरती विश्वास. आणि एक लक्षात ठेवा, माझा काव्यावरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न काव्यांचं तोंड काळं करायचं, ते तर काय होणार नाहीये, पण तुमचं मात्र नक्कीच होणार आहे. असं म्हणतच तो काळा कलर घेतो आणि त्या दोघींच्या चेहऱ्यावरती फासतो. पण काव्याला मात्र फार वाईट वाटत असतं. ती मनातल्या मनात विचार करते, देशमुख माझ्यावरती किती विश्वास ठेवतात, मला असा त्यांचा विश्वासघात नाही करायला पाहिजे. बास आता खूप झालं, हे सत्य आता मीच त्यांना सांगणार आहे, तेही आज रात्री. त्यामुळे काव्य आता त्याला सत्य सांगण्याचा निर्णय घेते. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, काव्याचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्कीच सांगा.